डायरेक्ट कॉर्नरच उतरणार वाटतं का नदीकडे उतरणार पडायचं पाहिजे मध्ये नाही थांबणार तर ते सगळं असंच बघत जाणार ते मागे हा द्या ना द्या हे सर एक मिनिट मोबाईल मॅडम एक मेला चांगलं तुम्हाला सगळं अगदी विस्तृतपणे या प्रकल्पाची माहिती आहे. तुम्ही 1 to 1 देणार का त्या दिवशी देऊ ना. मनोज कॅमेरा मागे घे ना. घेतो गिम्बल सूर्या कॅमेरा पाठी घे सुरेश सॉरी ते प्रशांत पुणेकरांना आणि मुंबईकरांना वेळ वाचवणारा या टनेल आणि व्हायडक्टमुळे आज आपण जर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला तो देखील आपण केलेला आहे. आणि आता ॲक्सेस कंट्रोल जो मुंबई सिंधुदुर्ग तो आपण या ठिकाणी करतो सिंधुदुर्गामध्ये. त्याचे बहुतेक सगळे DPR आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्गाचा कोकणातला कोस्टल रोड आपण करतोय. वसई विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर आपण करतोय. त्यामुळे कोकण आणि हे अलिबाग हे सगळं त्यामुळे जवळ येणार आहे. आणि त्यामुळे ॲक्सेस कंट्रोल रोड महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जाता आलं पाहिजे 7 ते 8 तासामध्ये. अशा प्रकारचं ॲक्सेस कंट्रोल ग्रीड या ठिकाणी आपलं सरकार करेल. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. जलद वाहतूक ज्या राज्यामध्ये कनेक्टिव्हिटी महत्त्वाची जे असते आणि ज्याचे रस्ते आणि दळणवळण यंत्रणा सक्षम असते त्या राज्याची प्रगती भरभराट वेगाने होत असते. हा अनुभव आहे आपल्याला. त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते फक्त रस्ते नाही आहेत, पूर्णपणे इकॉनॉमी ला गेम चेंजर ठरणारी आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्थेला चालना देणारे अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत हे राज्याला आणि जनतेला फायदेशीर आहे. अवजड वाहनांच्या बाबतीत सिंगलिंगमुळे सगळे छोटी वाहनं आणि बसेस याच्यातून प्रवासी वाहतूक जी आहे ही पूर्णपणे मिसिंग लिंकमधून हे टनेलमधून होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा बिलकुल त्रास जो आहे हा कम्प्लीट हा खालापूर ते सिंहगड टनेल 10.5 किलोमीटरचा आहे. एक 1.6 आहे आणि दुसरा 8.9 आहे. 10.5 किलोमीटरचे आणि वायाडक्ट यामध्ये हा जो टोलमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे तिथे काही. आणि याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल दोघे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्येही वाढ होणार. पण मिसिंग लिंकला आपण पाहतोय की किल्ल्यांचं स्वरूप देखील देण्यात आलेलं आहे. बघा ना आपण इथं कारण हे 4-5 गड आहे तिथे
आपल्या तिकोना आहे, लोहगड आहे आणि विसापूर आहे, तिकोना आहे, अशा प्रकारचे गड किल्ले आहेत. या गड किल्ल्याचं इथे आपण एंट्री केलेली आहे, दाखवलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं हे प्रवेशद्वार आहे आणि त्यामुळे आणि त्या पलीकडचा जी एंट्री पॉईंट आहे तिकडे आपण कारल्याच्या लेण्या ज्या आहेत त्यामुळे इथं लेण्यांचं देखील आपण आणि ते पण देखील GRC केलं आहे आपण. त्यामुळे 100 वर्षापेक्षा जास्त टिकाऊ आहे. त्यामुळे हे जे काही केलेलं आहे हा फार एक मी पुन्हा एकदा म्हणेन की हा एक इंजिनिअरिंगमध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये असलेला विचार आहे आणि याचा फायदा मुंबई आणि पुणेकरांना मिळेल. या मिसिंग लिंकमुळे राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा वेगवान होईल. ती कशा पद्धतीनं होईल, त्याचा फायदा कसा राज्याला होईल? बघा, जेव्हा मुंबई पुणे रस्ता झाला ॲक्सेस कंट्रोल त्यावेळेस आपण पाहिलं की पूर्वी घाटामध्ये 7-7, 8-8 तास प्रवासाला लागायचे. आज 2-2.5 तासामध्ये मुंबईतला माणूस पुण्यात जातो, पुण्यातला मुंबईमध्ये जातो. तिकडे पण पाहिलं आपण की सर्व्हिस इंडस्ट्री, IT इंडस्ट्री, रिअल इस्टेट या सगळ्या ज्या काही त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, उद्योग वाढले आणि मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे त्या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो नाही का. 10 लेन आहेत त्याचं 3 लेनमध्ये जातो. घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात. या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील. मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाही. कारण घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल, इंधन मध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल आणि प्रदूषणामध्ये देखील प्रदूषण कमी होईल. एक पूर्णपणे निसर्गाचा एक आनंद या ठिकाणी लोकांना घाट सेक्शन पूर्णपणे अवॉइड होईल. अवजड वाहनांच्या बाबतीत काय धोरण असणार आहे? कारण की आपल्याला माहिती आहे काही अलाइनमेंट आपण चेंज करतोय आणि त्यामुळे शक्तिपीठाच्या माध्यमातून देखील शेवटी लोकांच्यासाठी आम्ही करतोय. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन आम्ही करू. परंतु तो देखील महाराष्ट्राला वरदान ठरणार आहे. कारण तो देखील विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या या सगळ्या जिल्ह्यांमधून तो जातो आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे महामार्ग आहेत, ॲक्सेस कंट्रोल रोड, ते फार मोठ्या प्रमाणावर जनतेला दिलासा देणार आहेत. आणि हा मिसिंग लिंक 1 तारखेला मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वजण हा जनतेसाठी खुला करू. आता जवळपास 99% कंप्लीट काम झालेलं आहे. हे आता छोटं मोठं काम 2-3 दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाईल आणि पूर्णपणे वाहतुकीला